नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो. मला माहितीये मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावांमध्ये जी अचानक घसरण झालीये त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच मनात एक चिंता आहे, एक धाकधूक आहे. पण घाबरू नका. आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत की ही खरंच घाबरण्याची वेळ आहे की यातही आपल्यासाठी काहीतरी संधी दडलेली आहे. हो, बरोबर. हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात घोळतोय की नाही, की बाबा इतकं सगळं व्यवस्थित सुरू होतं, मग अचानक हे भाव असे का कोसळले? यामागे नक्की काय कारण आहे? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. पण हो, पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. बाजारातल्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडींची अगदी अचूक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशी महत्त्वाची माहिती आपल्याकडून कधीच सुटणार नाही. तर बाजारात जे काही घडलं त्याला बाजारतज्ज्ञ पॅनिक सेलिंग असं म्हणतात. आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका. सोप्या भाषेत सांगतो, ही जी भावघट झाली ना, ती मागणी पुरवठ्यामुळे नाही, तर फक्त एका गोष्टीमुळे झाली, आणि ती म्हणजे भीती. आता तुमच्या मनात येईल की हे पॅनिक सेलिंग म्हणजे नेमकं काय. तर बघा, जेव्हा बाजारात काहीतरी अफवा पसरते आणि लोक घाबरून कसलाही विचार न करता आपला माल विकायला सुरुवात करतात, त्यालाच पॅनिक सेलिंग म्हणतात. यात बाजाराची खरी परिस्थिती काय आहे याचा विचार होत नाही. हा फक्त एक भीतीपोटी घेतलेला निर्णय असतो. एका बाजार तज्ज्ञांनी तर अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की हे फक्त एक पॅनिक होतं, एक भीती होती, आणि त्या पॅनिकमध्येच अनेक लोकांनी आपला माल विकून टाकला. यावरून आपल्या लक्षात येतं की ही घसरण तात्पुरती आणि भावनेच्या आधारावर झालेली होती. चला तर मग आता ही भीती आणि अफवा थोड्या बाजूला ठेवूया आणि बाजाराचं खरं चित्र काय आहे ते समजून घेऊया. कारण सत्य परिस्थिती काय आहे हेच जाणून घेणं आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, बरोबर ना? सगळ्यात मोठी अफवा पसरली होती ती अमेरिकेतनं सोयाबीन आयात होणार असल्याची. सगळ्यांना वाटलं की तिथून स्वस्त माल आला तर आपले भाव अजून पडतील. पण मित्रांनो, वास्तव वेगळं आहे. तज्ज्ञांना पूर्ण विश्वास आहे की आपलं सरकार असं कुठलंही पाऊल उचलणार नाही ज्यामुळे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल. सरकार आपल्या पाठीशी आहे. खरं तर घाबरण्याऐवजी आपल्याकडे आशावादी राहण्यासाठी 3 एकदम भक्कम कारणं आहेत. पहिलं म्हणजे देशात सोयाबीनचा साठा कमी आहे. दुसरं, परदेशातून मागणी चांगली आहे. आणि तिसरं, पशुखाद्याचे दर वाढत आहेत. चला, एक एक करून हे मुद्दे समजून घेऊया. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपल्या देशातला साठा. मागच्या हंगामात फक्त 90 ते 95 लाख टन इतकंच उत्पादन झालं होतं. आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, जेव्हा बाजारात माल कमी असतो तेव्हा त्याचे भाव वाढतातच. त्यामुळे हा आपल्यासाठी एक मोठा प्लस पॉइंट आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे परदेशातून आपल्या सोयाबीनला मागणी कायम आहे. निर्यात अगदी व्यवस्थित सामान्य गतीने सुरू आहे. आणि जेव्हा आपला माल बाहेरच्या देशात विकला जातो तेव्हा देशांतर्गत भावांना एक चांगला आधार मिळतो. आणि तिसरं कारण तर खूपच इंटरेस्टिंग आहे. पशुखाद्य म्हणजे कॅटल फीडचे दर 15 ते 20% वाढले आहेत. आता याचा थेट संबंध आपल्या सोयाबीनशी आहे. कारण पशुखाद्य महाग झालं की सोयापेंडीला मागणी वाढते, आणि सोयापेंडीला मागणी वाढली की सोयाबीनचे भाव वाढणारच. हे गणित अगदी सरळ आहे. बरं, हे सगळं झालं विश्लेषण. पण आता प्रत्यक्ष बाजारात काय दिसतंय तर आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजार त्या भीतीतून आता सावरला आहे आणि भाव पुन्हा एकदा वरच्या दिशेने जायला लागले आहेत. आणि ह्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे लातूरचा बाजार. आज लातूरमध्ये सोयाबीनला तब्बल 5,500 रुपये प्रति क्विंटलचा कमाल भाव मिळाला आहे. ही बातमी नक्कीच आपल्या सगळ्यांना दिलासा देणारी आहे. आणि हे फक्त लातूरमध्येच नाहीये बरं का. आपण पाहू शकता जालनामध्ये 5,400, हिंगणघाटमध्ये 5,350, अकोला आणि अहमदपूरमध्ये 5,325. म्हणजे जवळपास सगळ्याच प्रमुख बाजारपेठांमध्ये आता सुधारणा दिसून येत आहे. ही एक सकारात्मक लाट आहे. तर मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं? चांगला भाव मिळवण्यासाठी आपली रणनीती काय असायला पाहिजे? चला, आता या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर थेट तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया. तज्ज्ञांचा सल्ला अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. ते म्हणत आहेत, घाबरून किंवा त्या पॅनिकमध्ये येऊन अजिबात आपल्या माल विकू नका. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत आत्मविश्वासाने वाट पहा. म्हणजे घाईत निर्णय घेऊन नुकसान करून घेऊ नका. धीर धरा. तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की याच महिन्याच्या शेवटपासून म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरीस भावांमध्ये वाढ दिसायला सुरुवात होऊ शकते. म्हणूनच त्यांनी मार्चच्या शेवटपर्यंत थांबण्याचा सल्ला दिलाय. थोडा धीर धरला तर नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. मित्रांनो,
आता बाजाराचं खरं चित्र आपल्या सगळ्यांसमोर आहे. अफवा काय आहेत आणि वास्तव काय आहे हेही आपल्याला कळलं आहे. आता निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. तर मग योग्य भावाची वाट पाहण्यासाठी आपली तयारी आहे का? बाजारातल्या प्रत्येक अपडेटसाठी आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आपल्या कृषी साथी यूट्यूब चॅनलसोबत जोडलेले रहा. आम्ही नेहमीच आपल्यासोबत आहोत. धन्यवाद.